बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने आपण करूयात। मुंबईसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली। पहिल्या यादीमध्ये 87 उमेदवारांची नावे आहेत, तर ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून म्हणजेच माहीम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 192 मधून दीपक वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर मुंबईसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली। पहिल्या यादीमध्ये 87 उमेदवारांची नावे आहेत, तर ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अर्थात माहीम मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 192 मधून दीपक वाघमारे यांना आता उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। भूषण शिंदे आमचे प्रतिनिधी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। भूषण, मुंबई पालिकेसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। नक्की शुभम, एकंदर अवघे 2 दिवस, 1.5 ते 2 दिवस उरलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे उद्याचा दिवस अंतिम असणार आहे आणि मात्र आज संध्याकाळच्या वेळेला काँग्रेसची पहिली यादी ही जाहीर झालेली आहे। मुंबईमध्ये साधारण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यानंतर, यांची आघाडी झाल्यानंतर आपल्याला ही पहिली यादी येताना पाहायला मिळत आहे। या संपूर्ण आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही 65 जागा लढणार आहे, तर काँग्रेस ही साधारण 155 जागा लढणार आहे आणि त्या 155 पैकी सध्या 87 जणांची यादी, पहिली यादी ही आता समोर आलेली आहे आणि एकंदर सध्या काँग्रेस ही पालिका निवडणुकीसाठी अत्यंत आपल्याला मोठ्या पद्धतीनं काम करताना पाहायला मिळते। त्यामुळे येत्या काळामध्ये ही अजून त्यांची यादी येणं अपेक्षित आहे। त्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत त्यांची दुसरी यादी येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या 87 जणांची त्यांची पहिली यादी ही आता समोर आलेली आहे। शुभम, ठीक आहे भूषण, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।